नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीतील वाद. सोलापूर समितीच्या तत्कालीन अध्यक्षांचे 6 जणांवर गंभीर आरोप. सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या तत्कालीन अध्यक्षा मंजुषा मिस्कर यांनी 9 जून रोजी सदर बाजार पोलिसात 6 जणांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने आता 42 ऑडिओ क्लिप व 1000 पानांच्या फाईल सादर केल्या आहेत. सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्ष म्हणून 28 मार्च रोजी मंजुषा मिस्कर यांनी पदभार स्वीकारला होता. तत्पूर्वी 15 मार्च रोजी सदस्य म्हणून उपायुक्त रवींद्र कदम पाटील रुजू झाले होते. त्यानंतर काही दिवसात दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये कार्यालयीन कामकाजावरून वादविवाद सुरू झाले. 27 मार्च ते 27 ऑगस्ट 2025 या काळात कदम पाटील यांच्यासह अन्य 5 जणांनी शासकीय कामकाजात अडथळा केला. वारंवार बजावून देखील त्यांनी संगनमत करून आदेशाचे पालन केलं नाही. प्रशासकीय कामकाजात अडथळे निर्माण करणे, वरिष्ठांच्या मान्यतेनंतरही ऑनलाईन प्रमाणपत्र वितरण प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करणे, जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रकरणे प्रलंबित ठेवणे, आदेशाचे पालन न करणे असे प्रकार त्यांनी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. त्यांनी अश्लील व लिंगभेदी वक्तव्य करून मानसिक त्रास दिल्याचेही फिर्यादीत म्हटलं आहे. तत्पूर्वी कदम पाटील यांनी कार्यालयातील 14 कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन बार्टी व समाज कल्याण आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर मिस्कर यांनीही बार्टीला अहवाल दिला होता. यानंतर कदम पाटील यांच्यावर सांगलीच्या समितीच्या अहवालानुसार 24 एप्रिल 2025 रोजी निलंबनाची कारवाई देखील झाली. त्यानंतर त्यांनी मॅटमध्ये धाव घेतली. तसेच कोल्हापूर सर्किट बेंचमध्येही फिर्याद रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. दरम्यान 6 ऑगस्ट रोजी न्यायालयाने पोलिसांनी तपास सुरू ठेवावा, मात्र पुढील आदेशापर्यंत दोषारोपपत्र दाखल करू नये असा आदेश दिल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले.